मी नितेश भगत, निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फारुख सरांच्या फार्मवरती आलो आहे, RF गोट फार्म। या पुढची माहिती फारुख सर देतील। आणि शेड तुम्ही बघताय एलिव्हेटेड शेड आहे आणि खूप कमी शेड्स असे मला तरी बघायला भेटले। फारुख सर नमस्कार। सर नमस्कार आणि निक भगत अँड फार्म्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर। धन्यवाद आम्हाला फार्म बघायला बोलवल्याबद्दल। आपलं एलिव्हेटेड शेड आहे सर, जरा शेडबद्दल माहिती द्या। शेडचं कन्स्ट्रक्शन कसे केलं आहे, कंपार्टमेंट कसे आहेत, तर आपण फार्ममध्ये जाऊया सर। चला सर, ह्याचं कंपार्टमेंट्स तुम्ही कसे नियोजन केले ते सांगा ना सर। कंपार्टमेंट नियोजन केलेलं आहे गब्बन शेळ्यांसाठी एक कंपार्टमेंट, किंवा ब्रीडरसाठी एक, किंवा अपकमिंग ब्रीडर आहेत त्यांच्यासाठी एक। ओके ओके ओके। जे हिटवर शेळ्या येणार आहेत किंवा गब्बन नाहीत त्या शेळ्यांसाठी एक वेगळा कंपार्टमेंट आहे। ओके ओके ओके। आणि यांची दावण व्यवस्था, चारा खुराकाची चारा नियोजन आउटसाइड मध्ये केले आहे, जेणेकरून साफसफाईसाठी ह्या गोष्टीसाठी प्रत्येक आपल्याला किंवा आपल्या माणसांना सवलत व्हावी। म्हणजे आपण हा जो पहिला कंपार्टमेंट बघतोय याच्यामध्ये ज्या सगळ्या शेळ्या आहेत या गाभण आहेत। तर हा कुठल्या मेलकडून तुम्ही गाभण घालवले सर? हा बालाजी मेल आहे। तर हा खली ब्लड लाईनचा। ओके। चांदणी चांदणी म्हणून एकदम टॉप क्वालिटीचे फिमेल आणि टॉप क्वालिटीचा खली आहे, त्या क्वालिटीचा हा बच्चा आहे। आता ह्याने 2 दात पाडलेले आहेत। अच्छा। हाईट 43 आहे। कानाची लांबी हे जे 20 इंची प्लस आहे। ओके। आणि बोन साईज म्हणजे क्वालिटी प्युरिटी जो ओळखणार आहे तो ह्याला बघूनच ओळखत आहे, ओळखतो। ह्याच्याकडून आपल्या ह्या ज्या कंपार्टमेंट मध्ये फिमेल आहे ते ओके गाभण आहे। म्हणजे पहिला कंपार्टमेंट आपण जो बघितला ज्या गाभण शेळ्या आहेत त्या बालाजीकडून सगळ्या गाभण आहेत। ओके। आणि आता ज्या खाली शेळ्या आहेत त्या कंपार्टमेंटमध्ये आपण जाऊया सर। आणि तिकडच्या शेळ्या आपण दुसरा मेल आहे त्याच्याकडून गाभण घालवणार। ये कंपार्टमेंट में जो फीमेल है तो उसको गाभण हम लोगों ने इनसे करवाया। इसमें जो क्वालिटी है मतलब इसका सींग, इसका पंच, ये पंजाबी में पग के नाम से जाना जाता है। अच्छा। इसको जो है इसको पग बोलते हैं, ऊंचा माथा। इसका जो सीना, इसका जो बॉडी ऑल बॉडी स्ट्रक्चर, इसका खाली हाइट कम है, लेकिन इसका होने वाला जो बच्चा वो दूध ज्यादा मेल रहेंगे तो, और मेल रहेगा तो हाइट प्लस वेट गेन और जो क्वालिटी। तो इसके लिए जो मेरे पास ये गाले में जो बकरी मैं मेट कराऊंगा। जैसे कि मेरे पास एक ये बकरी, देखो ये फ्रेम आपको रेयर है। ये फ्रेम नहीं देखा है सर, बहुत दिनों के बाद ऐसा फ्रेम मेरे को देखने मिल रहा है। तो इसका माथा, इसका पंच, इसका नोज, इसका कान, इसका लंबाई, इसका हर चीज उससे अगर ये बकरे से मैं मेट कराऊंगा इसके आने वाला जो जनरेशन है वो इन दोनों से भी टप और अच्छी क्वालिटी में मिलेंगे, सब क्वालिटी में आ जाएंगे। ये जो फीमेल देख रहे हैं सर हम लोग, ये एट ए टाइम कितने बच्चे देती है सर? ये 2 बच्चे कम से कम 2। और वेट क्या रहता है सर बच्चों का? जैसे पैदा हुआ बच्चा हम लोगों ने वेट किया हुआ 5 किलो 900 ग्राम। अभी एक मेल था इसका जो 6 किलो 100 ग्राम का था। अच्छा। फीमेल थी 5 किलो 900 ग्राम की। ओके। 2 हेवी बच्चे देती है बकरी। ओके ओके ओके। और इसका दूध का भी कैपेसिटी 3.5-4 लीटर, 3 से 3.5 लीटर मान लो दिन का। हाँ कंफर्म। अच्छा, मतलब 2 बच्चे पोचती है वो आराम से, एकदम आराम से। सर आपण पहिले 2 कंपार्टमेंट बघितले। एका कंपार्टमेंटमध्ये आपल्याकडे तिथे कमीत कमी 10 फिमेल आहेत, या साईडला 10 फिमेल आहेत आणि प्रत्येक कंपार्टमेंटसाठी तुम्ही मेल वेगवेगळे ठेवलेत आणि काही आपण गाभण शेळ्या आहेत आपल्याकडे। बिट्टलचा जो ब्रीडिंगचा नर आहे तुमच्याकडे त्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट आहे। अजून 2 कंपार्टमेंट आता आपले, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना सर।
आता हा मेल मी इथं ठेवायचं पर्पज म्हणजे त्या मेलची क्वालिटी आणि ह्या फिमेलची क्वालिटी यांचं ज्या वेळेला कॉम्बिनेशन होणार त्यानंतर जी येणारी नेक्स्ट जनरेशन आहे ती उंच थोडं यांच्यापेक्षा टॉप निघू शकते, टॉप क्वालिटी आहे. ह्यासाठी भले भले मोठे मोठे फार्मरने मला हा सल्ला दिला बाबा ह्यांच्याकडून तू मेट करून घे, म्हणून त्या मेलकडून मी हे शेळ्या मी मेट करून घेत आहे. कारण यांची पिल्लं येणारी जी नेक्स्ट जनरेशन आहे ते एकदम फुल टॉप क्वालिटीमध्ये आणि ह्यातूनच काय फिमेल मी माझ्यासाठी म्हणजे सांगलीमध्ये बीटलचे जर टॉप क्वालिटीचे फिमेल घ्यायचे असतील तर RF गोट फार्मला व्हिजिट करणं गरजेचं आहे, बरोबर. आपण नेक्स्ट कंपार्टमेंट बघूया सर. आता 4 जातावर आहे चंद्रा, नागरा कलर मध्ये आहे. हां, आता जस्ट गब्बन गेलेली आहे, ती गाव केलेली आहे. अच्छा. आणि एकदा त्यानं मेल फिमेल मला दिलेले आहेत. तर जे आहेत आता 39 च्या आसपास आहे हाईट. हां हां हां. काय आता 41च्या पण आहेत माझ्याकडं. बरोबर. बीटलमध्ये तुम्ही ह्या सीचं बद्दल थोडीच सांगतो आपल्याला. ह्याची सिंग, ह्याचा माथा, ह्याचा पण म्हणजे चेहरा एकदम बोकळागत मोठा आहे. बरोबर. ह्याची लांबी माथ्यापासून शेपटीपर्यंत एक 2 व्हीलरच्या पेक्षा थोडी मोठी आहे. बरोबर. हाईट, ह्याची दूध देण्याची कॅपॅसिटी 3-3.5 लिटर अबो 100%. याची हाईट आहे आता 41. आपल्या नॉर्मल शेळीपेक्षा ह्यांचं स्ट्रक्चरच वेगळं आहे, जेणेकरून आरामात 2 ते 3 पिल्लं ही लोक सांभाळू शकतात आणि त्यामुळे त्यांचं पिल्लांचं वजन पण जास्त भेटतं आपल्याला नॉर्मल शेळ्यांपेक्षा. माझे हे एक शेळी आहे, त्याचा चेहरा बघा, त्याचा स्लिंग बघा, त्याचा नाक, माथा, चेहरा, त्याची हाईट, त्याची लांबी, वेट, बॉडी. बीटलमध्ये एक माणसाच्या डोक्यात भ्रम बसलेला आहे की रेड आईज म्हणजे बीटल नाही, व्हाईट आईज मध्ये फक्त बीटल. बरोबर. सगळ्यात मोठा भ्रम. बरोबर. ऍक्च्युली रेड आईज, व्हाईट आईज हे फक्त आपल्या भागात चालतं. अगर पंजाब किंवा राजस्थान किंवा महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर डोळ्याला बिलकुल महत्व नाही. बरोबर. डोळे देवाची देणगी आहेत. तर बीटल मध्ये खास करून जास्त व्हाईट आईज आणि रेड आईज हे दोन्ही आईज आहेत. व्हाईट आईज वर कोणीही जाऊ नये. बरोबर. सर्वात मोठी फसवणूक तिथेच आहे. काय झालं, आपल्या महाराष्ट्रात जेव्हा सुरुवात झाली बीटलची तेव्हा सगळ्या आल्या त्या व्हाईट आईज आल्या येतानाच त्यावेळेस. त्यामुळे ते सगळ्यांनी हे केलं की बीटल म्हणजे फक्त व्हाईट आईज, आणि नंतर ज्या रेड आईज आल्या त्याला ते लोक क्रॉस बोलत होते. पंजाबमध्ये व्हाईट आईजला बिलकुल डिमांड नाही. पंजाबमध्ये आपण जातो ज्यावेळी आता माझ्याकडे एकापेक्षा एक चांगल्या क्वालिटी. आता ही शेळी बघा, हे तुम्हाला बोटावर मोजताला तुम्ही. बरोबर. असल्या फार्मवर ह्या टाईपमध्ये शेळ्या भेटतात. त्याची आईज कुठली आहे? आणि अनमोल किमतीची जानवर आहे. जर व्हाईट आईजला महत्व असतं तर मी रेड आईज आणलं नसतं. बरोबर. मी घेतली नसते, माझ्याकडे नसते. आता ही चंद्रा बघितला असेल, चंद्रा ही चंद्रा सुद्धा रेड आईज मध्ये आहे. व्हाईट आईज मध्ये पण शेळ्या आहेत आणि रेड आईज मध्ये. व्हाईट आईज, रेड आईज काही त्यांची जी इथून जी क्वालिटी आहे त्याला महत्व आहे, डोळ्याला महत्व नाही. बरोबर. डोळ्याला महत्व बिलकुल देऊ नका. बरोबर. बाकी कान, नाक, चेहरा, बाकी गोष्टी तुम्ही बघा, क्वालिटी. ही एक शेळी आहे पण बीटल ब्लड लाईन मध्ये एकदम जुनी वंशावळ. बरोबर. जुनी वंशावळमध्ये शेळी आहे. त्याची दूध क्षमता, ह्याची क्वालिटी, याचा चेहरा तुम्हाला दुसऱ्या बीटलपेक्षा वेगळा जाणवणार. बरोबर. दुसऱ्या बीटलपेक्षा ह्याची हाईट, तर ह्यांची हाईट जरी कमी असली तर ह्यांची पिल्लं वेट गेन जास्त घेते आणि दुधाळ वंशावळची होते. ह्या फॅमिली पुराणी नसल म्हणतात पंजाबमध्ये, ती आहे. त्यात बऱ्यापैकी कमी होते. आता माझ्याकडं अपकमिंग ब्रीडर हा हिरा, हा रॅम्बोचा बच्चा. त्याचा आता 7वा महिना रनिंग चालू आहे. हाईट 38 आहे. कानाची लांबी आता ह्याची 19.5 इंचापेक्षा जास्त आहे. आता महिना झाला कमी मोजलेलं नाही. त्याची कान 19.5 इंची. ह्याचा चेहरा, ह्याचा नोज, ह्याचा पंच, ह्याचा माथा किंवा ह्याचे ऑल पॉइंट, बीटलला जे पॉइंट आहेत
त्या प्लॉइंटमध्ये हा मेल फिक्स बसतो एकदम परफेक्ट. आता किती महिन्याचं सर बोलले तुम्ही? आता रनिंग 7वा महिना चालू आहे. 7वा महिना झाला रनिंगमध्ये आहे. तर आता वेट गेनचा हिशोब केला तर आम्ही याला थोडंसं वेट गेन कमी करायला लागलो. ओके. तरी याचं वेट गेन आता 44 45च्या दरम्यान आहे. हा आपल्या फार्मचा फ्युचर ब्रीडर आहे. फ्युचर ब्रीडर हा होऊ शकतो. ओके. जो टॉप 10 मध्ये येऊ शकतो. ओके ओके. 7 महिन्यात बेस्ट क्वालिटी आहे सर. हे जे आय बॉल वगैरे एकदम सुपर आहे. सुपर आय बॉल मध्ये आहे. रिअर. मी आता पर्सनल माझा मदर स्टॉक वाढवत आहे. त्यामध्ये बघा जसं की ह्या फिमेल आता हे आपले बघणीचे मौलाबाई चिखलगार गब्बर ब्लड लाईन गब्बर म्हणून मोकळ आहे त्याचे मालक. त्यांच्यापासून मी फिमेल घेतलेली. त्याच्या ह्या 2 पट्टी आहेत पाट आहे ते मी माझ्यासाठी ठेवले. का ठेवले तर यांचे पॉइंट आणि एक कान सिंग म्हणा चेहरा म्हणा माथा म्हणा तर ह्यासाठी ह्या 2 फिमेल मी ठेवल्या मोरबांच्या गब्बर कडून नाही. कारण कानाची लांबी एकदम जबरदस्त राहते. आता काय वयाला आहेत सर दोन्ही? वय काय सर आता? आता हे साधारण 1 वर्ष जातले. वर्षाच्या आतमधले आहेत. ओके. म्हणजे अजून लागवडीला आले नाहीत? लागवडीला हिटवर आलेल्या तर मी काय बनवलेलं नाही. ओके ओके. थोड्या दिवसानंतरही बनवायचे. तर जसं परत हे तुम्ही मला माझ्याकडे कमानीवाली फिमेल बघितली. तर ही त्याची पट आहे. ह्याचा मी सेल केला. अच्छा. आउट ऑफ महाराष्ट्र. ओके. सेल केला. फिमेल मी माझ्या मदत फक्तसाठी जी टॉप क्वालिटीचा फिमेल आहे त्या माझ्यासाठी ठेवायला. ओके. कानाची लेंथ बघा. त्याचे पॉइंट महत्वाचे आहे बेटलचे हे महत्वाचे. आणि ही फिमेल मी चेतन जाधव शेती गोटपाट यांच्याकडून हे फिमेल मी 1.5 महिना झाला मी खरेदी केलेली आहे. जेणेकरून माझा मदर स्टॉकमध्ये टॉप क्वालिटीचे फिमेल पट्टी असावे. बरोबर. 25-30 माझं टार्गेट आहे. तर टॉप क्वालिटीमध्ये मी आता चालू करत नक्कीच नक्कीच मदर स्टॉक मी बनवत आहे. नक्कीच. त्याची क्वालिटी बघा चेक करा.